नमस्कार. परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. आईच्या अस्थि विसर्जनासाठी मातृभक्तांचा तीर्थक्षेत्री पायी प्रवास. परभणी. रणरणत्या उन्हात अगदी 43°C वर तापमान असताना आपल्या आईचे अस्थि विसर्जनासाठी परभणी जिल्ह्यातील प्राध्यापक असलेल्या एका मातृभक्तांचा स्वतःच्या मातृभूमीपासून पंढरपूर आळंदी या तीर्थक्षेत्राकडे पायी प्रवास सुरू. आजच्या धावपळीच्या जगात आपली दैनंदिन कामे सोडून इतर कामासाठी कोणाकडे फारसा वेळ नसताना सदर मातृभक्तांना आईच्या अस्थि विसर्जनासाठी पंढरपूरकडे पायी जाण्याचा निर्धार सध्याच्या युवा पिढीसमोर एक आदर्श म्हणता येईल. परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील आवलगाव येथील रुक्मिणबाई नारायण धोंडगे यांचे अल्पशा आजाराने 14 मे 2026 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर 15 दिवसाचा दुखवटा पाळून सर्व निधी पार पाडण्यात आले. त्यानंतर रुक्मिणबाई यांच्या जिंतूरच्या ज्ञानोपासक महाविद्यालयात प्राध्यापक असलेले लहान मुलगा पंढरीनाथ धोंडगे यांनी आपल्या आईच्या अस्थी पंढरपूर, आळंदी, तुळजापूर, नाशिक, त्र्यंबकेश्वर, काशी, प्रयागराज, गया आदी महत्त्वाच्या तीर्थक्षेत्री विसर्जित करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे अस्थि विसर्जनासाठी त्यांनी पायी जाण्याचा निर्धार कुटुंबियाकडे बोलून दाखविला, परंतु कुटुंबीय व नातेवाईकांनी त्यांना या निर्णयाला ठाम विरोध केला. सध्या असलेले कडक ऊन आणि लगेच येणारे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे अस्थि विसर्जनासाठी पायी न जाता कोणत्याही वाहनातून प्रवास करावा अशी त्यांना विनंती केली. मात्र पंढरपूर आळंदीपर्यंत तरी मी पायीच जाणार असल्याचे प्राध्यापक धोंडगे यांनी सांगितले. त्यावर सर्वांचा नाईलाज झाला. शेवटी मित्रपरिवार, कुटुंबीय व नातलगांनी पुन्हा विनंती केल्यानंतर पंढरपूरपर्यंत पायी जाण्याचा सर्वजण तयार झाले. त्यानुसार प्राध्यापक धोंडगे हे दिनांक 6 जून 2026 रोजी शेवटी मित्रपरिवार, कुटुंबीय व नातलगांनी पुन्हा विनंती केल्यानंतर पंढरपूरपर्यंत पायी जाण्यावर सर्वजण तयार झाले. त्यानुसार प्राध्यापक धोंडगे हे 6 जून 2026 रोजी एकटेच आईच्या अस्थी घेऊन आवलगाव तालुका सोनपेठ या आपल्या मातृभूमीपासून पंढरपूरकडे पायी प्रवासाला निघाले. दररोज ते 35 ते 40 किलोमीटर एवढे अंतर पार करत गावातील मंदिरात रात्रीच्या मुक्कामाला थांबत आहेत. प्रवासी दरम्यान आजपर्यंत त्यांचे आंबेजोगाई, इसूप, वडगाव जिल्हा बीड, यवतमाळ जिल्हा धाराशिव, खांडवी जिल्हा सोलापूर, उपळाई बुख जिल्हा सोलापूर येथे रात्रीचे मुक्काम झाले. पुढे पंढरपूरपर्यंतचे त्यांचे आष्टी सेटफळा येथे मुक्काम होणार आहे. शुक्रवारी रोजी पंढरपूरला पोहोचून चंद्रभागेत स्नान करून आईच्या अस्थि विसर्जन करण्याचे त्यांचे नियोजन आहे. तेथून पुढे ते आळंदी, तुळजापूर प्रवास सोलापूर येथे रात्रीचे मुक्काम झाले असून पुढे पंढरपूरपर्यंत त्यांचे आष्टी सेटफळा येथे मुक्काम होणार आहेत. शुक्रवारी रोजी पंढरपूरला पोहोचून चंद्रभागेत स्नान करून आईच्या अस्थि विसर्जन करण्याचे त्यांचे नियोजन आहे. तेथून पुढे ते आळंदी, तुळजापूर, नाशिक, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी जाणार असून मध्ये सुट्टीत काशी, गया, प्रयागराज येथे जाऊन ते आपल्या आईच्या अस्थि विसर्जित करणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयाकडून कळाले. प्रवासादरम्यान प्राध्यापक धोंडगे यांचा भोजन, चहापान व इतर व्यवस्थेसाठी अमोल धोंडगे, रामकिशन गवळी, व्यंकट जगाडे, हनुमान धोंडगे हे मदतीला असून दररोज यापैकी एक जण पंढरीनाथ धोंडगे यांच्यासोबत पायी प्रवासात सहभागी होत आहेत. दरम्यान पंढरीनाथ धोंडगे यांनी कोणतीही गोष्ट एकदा मनावर घेतल्यास ती पूर्णत्वास नेल्याशिवाय स्वस्थ बसत नाहीत. पंढरपूरच्या आताच्या त्यांचा पायी प्रवासही त्यांचाच एक भाग असून पंढरी भाऊमुळे आमच्यासारख्यांनाही पंढरपूरला तेही पायी जाण्याचा योग घडून येत असल्याची भावना प्राध्यापक धोंडगे यांच्या गावातील मित्र व्यंकटी जगाडे यांनी बोलून दाखवली. आईवडिलांनी आपल्यासाठी खूप कष्ट झेललेले असतात. कोणी कितीही मोठे झाले तरी आईवडील हेच आपले जगातील सर्वस्व असतात. काहीही केले तरी आपण आईवडिलांचे ऋण फेडू शकत नाहीत. आईवरील निस्सीम प्रेम व श्रद्धेपोटीच तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी पायी जाऊन आईच्या अस्थि विधिवंत विसर्जन करण्याचा निर्णय घेतल्याचे प्राध्यापक पंढरीनाथ धोंडगे यांनी सांगितले. कोणाचेही आईवडील आपल्या लेकरांसाठी अहोरात्र मेहनत घेत असतात. माझ्या आईवडिलांनी सुद्धा, विशेषतः माझ्या आईने माझ्यासाठी खूप कष्ट झेललेले आहेत. परंतु मी काही केलं तरी किंवा कोणताही माणूस कितीही मोठा झाला तरी आपल्या आईवडिलांचे ऋण तो फेडू शकत नाही. म्हणून एका
श्रद्धेनं आईवरील माझं प्रेम, आईवरील माझी श्रद्धा, आईविषयीची माझी कृतज्ञता यापोटीच मी माझ्या आईच्या अस्थीचं विसर्जन करण्याचा संकल्प केलेला आहे. खरं तर मी काशीपर्यंत पायी जाऊन अस्थि विसर्जन करण्याचा संकल्प केला होता, परंतु माझ्या कुटुंबियांनी आणि नातलगांनी माझ्या या संकल्पाला विरोध केला. शेवटी मी पंढरपूरपर्यंत तरी मला पायी जाऊन माझ्या आईच्या अस्थीचं विसर्जन करू द्या असा मी आग्रह धरला. त्यानंतर त्यावर ते सर्वजण राजी झाले आणि यातूनच मी पंढरपूरला माझ्या गावापासून पायी जाऊन माझ्या आईच्या अस्थीचं विसर्जन करीत आहे. पंढरपूरनंतर मी संभाजीराजांचं समाधी असलेल्या तुळापूर येथे, श्रीक्षेत्र आळंदी येथे, त्यानंतर नाशिक त्र्यंबकेश्वर, त्यानंतर सुट्ट्यामध्ये काशी, गया, प्रयागराज येथे माझ्या आईच्या अस्थीचं विसर्जन करणार आहे. मला हे मुद्दा म्हणून सांगायचं आहे की ही माझी काही स्टंटबाजी नाही, जाहिरातबाजी नाही किंवा मी काहीतरी वेगळं करून भेटवण्याचा प्रयत्न करतो आहे असंही नाही. अतिशय प्रामाणिकपणाने आणि आईवरील श्रद्धेपोटीच मी माझ्या आईच्या अस्थीचं विसर्जन करण्यासाठी हा पायी प्रवास करत आहे.